हॅलो दोस्तो, आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या नवीन कथेचं नाव आहे शांतपणे शिकलेलं प्रेम. संध्याकाळची वेळ होती. कॉलेजचं कॅन्टीन नेहमीसारखं गजबजलेलं. मात्र त्या गर्दीतही नायक अभिजित नेहमी एका ठरलेल्या ठिकाणी बसायचा. शांत स्वभाव, कुणाशी न भांडण, न जास्त बोलणं, त्याच्या चेहऱ्यावर कायम निवांतपणा दिसायचा. नायिका मोहिनी त्याच्याशी बोलायची, हसायची, पण तिच्या मनात एक शंका कायम रेंगाळायची. तो एवढा शांत का असतो? माझ्याशी बोलताना पण त्याला काहीच वाटत नसेल का? कारण मोहिनी बोलकी होती. तिच्या भावना अगदी सहज व्यक्त व्हायच्या. पण अभिजितचं जग वेगळंच होतं. शांत, साधं, शब्दांपेक्षा कृतीत विश्वास ठेवणारं. एक दिवस दोघं बस स्टॉपवर बसले होते. मोहिनीने तिला आवडतं गाणं गायलं. "अरे कसं वाटलं?" ती ताज्या उत्साहाने विचारते. अभिजित फक्त हलकं हसला. "छान." बस एवढंच. मोहिनीला ते खटकलं. "मी गाणे गायलं, मी आनंदानं बोलते, पण हा फक्त छान म्हणतो. हा रोबोट आहे का काय?" काही दिवसांनी ती तिच्या डायरीविषयी बोलली. तो पुन्हा शांत. एकदा तिनं तिच्या पेंटिंगचं कौतुक विचारलं. तो पुन्हा फक्त 2 शब्द बोलला. ती मनात म्हणायची, मला आवडत असेल पण याला काहीच नाही वाटत. हे नातं पुढं कसं जाईल?" पण अभिजित तसा शांत, संयमी. मोहिनीचा वाढदिवस जवळ आला पण अभिजित काहीच विचारत नव्हता. काहीही प्लॅन करत नव्हता. हे पाहून तिचा गैरसमज आणखी वाढतो. एक दिवस तिची मैत्रीण चिडवते, "तुझा अभिजित काहीच करत नाही. तू एवढं देतेस आणि तो फक्त हसून बसून असतो." मोहिनीलाही तेच वाटत असतं. मोहिनीच्या एका मैत्रिणीनं तिला सांगितलं की अभिजित रात्री उशिरापर्यंत जागा असतो. मोहिनीला अचानक राग येतो. म्हणजे माझ्यासाठी त्याच्याकडे वेळ नाही, पण रात्री कुणाशी तरी चॅट करायला वेळ आहे. तिच्या मनात शंका वाढत जाते. एका रात्री मोहिनीचं कॉलेजचं एक प्रोजेक्ट सबमिशन होतं. ती घरी बसून काम करत असताना अचानक तिला वॉशरूमजवळून एखाद्याचं हलकंसं गाणं ऐकू येतं. आवाज ओळखीचा वाटतो. ती रोखून ऐकते आणि थक्क होते. तो आवाज अभिजितचा असतो. तो हळूहळू पण मनापासून तिचं आवडतं गाणं गात असतो. "हा गातो? मग माझ्याशी का लपवतोय?" तिला गोंधळ होतो. दुसऱ्या दिवशी ती कॉलेजमध्ये जरा लवकर पोहोचते. तिथल्या लायब्ररीच्या खिडकीतून ती पाहते अभिजित बसलेला आणि त्याच्या हातात एक डायरी. त्यात तो काहीतरी लिहित असतो, एकदम मन लावून. मोहिनीचे डोळे विस्फारतात. "हा डायरी लिहितो? मला सांगितलंच नाही." ती आणखी एक गोष्ट पाहते. लायब्ररीच्या टेबलावर रंग, बॉटल्स आणि एक लहान कॅनव्हास. अभिजित पेंटिंग शिकत होता. ती काही बोलत नाही, फक्त गोंधळलेल्या अवस्थेत तिथून निघून जाते. दुपारची वेळ. मोहिनी कॅन्टीनमध्ये येते आणि शांतपणे अभिजितसमोर बसते. "एक प्रश्न विचारू?" ती विचारते. "हो, विचार ना." "तू एवढा शांत का राहतोस माझ्याशी? तुला खरंच काही वाटत नाही का?" अभिजित काही क्षण काही बोलत नाही, मग हळू आवाजात म्हणतो, "वाटतं मोहिनी. एवढं वाटतं की तुला त्रास नको म्हणून मी माझ्या भावनांचा आवाज कमी ठेवतो." ती त्याच्याकडे बघतच राहते. तो पुढे म्हणतो, "मला माहीत आहे तुला गाणं आवडतं म्हणून रात्री मी ते शिकतो. तुला डायरी लिहिणं आवडतं म्हणून मी शब्द कसे लिहायचे ते शिकतो. तुला रंग आवडतात म्हणून पेंटिंग शिकतोय. तू जेव्हा माझ्याशी बोलशील तेव्हा मला तुझ्या जगात काहीच कळत नाही असं वाटायला नको." मोहिनी थक्कच होते. "मग सांगितलं का नाहीस?" अभिजित हलकंसं हसतो. "मी तुला तयार झाल्यावरच दाखवायचं ठरवलं होतं. अर्धवट गोष्टी दाखवल्या तर तू म्हणशील, तू एवढा का प्रयत्न करतोस? आणि मला तेच ऐकायचं नव्हतं."
मोहिनीचे डोळे नकळत पाणावतात. तो पुढे म्हणतो, मी शांत आहे पण भावनाशून्य नाही. मी शब्दांनी कमी पण कृतीने जास्त प्रेम करतो. मोहिनी त्याच्या हात हातात घेते. मी तुझा गैरसमज केला आणि तू माझ्यासाठी एवढं शिकत होतास. अभिजित शांतपणे म्हणतो, तू माझी आवड आहेस आणि आवडत्या गोष्टी शिकताना हार नाही वाटत, आनंद वाटतो. मोहिनी त्याच्याकडे हसत बघते. मग आजपासून आपण दोघं एकत्र शिकूया. गाणं, लेखन, पेंटिंग सर्व काही. अभिजित प्रथमच तिच्यासमोर मोठ्याने हसतो. त्या दोघांच्या नात्यातील शांतता आता गैरसमज नव्हती, ती समजूत होती. आणि प्रेम, ते शब्दांपेक्षा कृतीमध्ये न बोलता वाढत गेलं. प्रेम नेहमी बोलूनच व्यक्त होत नाही. कोणी शांत असलं तरी त्याचं मन रिकामं नसतं. काही लोक भावना शब्दात सांगत नाहीत, पण कृतीतून ते संपूर्ण जग दाखवतात. आजची कथा आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.